नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं की तुम्ही मागच्या 2 ब्लॉगला भरगच्च प्रेम दिलंय, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत असू द्या. मी अजून छान छान कंटेंट तुमच्यासाठी आणेल आणि अजून छान छान म्हणजे ते बोलतात नाही का, म्हणजे हां, अजून छान छान गोष्टी मी तुमच्यासाठी करेन. थँक्यू. आज ना मी जाम खुश आहे की हळूहळू माझे व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडतात आहे. म्हणून ना मी आता न चुकता तुमच्यासाठी रोज व्हिडिओ काढते आणि आता 100% नाही 101% मी व्लॉग बंद नाही करणार. कारण तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम बघून ना मला फुल मोटिवेशन फील झालं भाई. फिर इसी खुशी में आपण वाम का भाजी सीखेंगे. एका कढाईमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण परतून घ्यायचे आणि मग आपल्या घरात आपण जे जे मसाल्यांचा वापर करतो ते एका प्लेटामध्ये काढून घ्यायचे. जास्त तिखट पण नाही बनवायचे, नाहीतर मग तुम्ही मला शिव्या घालाल. मसाले काढायच्या नादात हे नका विसरू का त्या कढाईमध्ये आपल्याला टमाटे पण टाकायचे. टमाटे टाकल्यानंतर त्याला थोडंसं पिघळून द्यायचे आणि मग त्याच्यात आपण घेतलेले सगळे मसाले टाकून द्यायचे. त्यानंतर मग एकदम मस्तपैकी मिक्स करून थोड्या उशीर थांबून मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. कारण मग आपण वाम टाकल्यानंतर त्या वामला पण पाणी सुटतं ना. तर तो मसाला पण थोडा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात वाम टाकायची आहे आणि मग ते छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. माझ्या तोंडावरून समजतच असेल की मला मच्छी जरा आवडत नाही, पण मी हे सगळं तुमच्यासाठी करते. थोडा उशीर मग त्याला वाफ दिल्यानंतर वरतून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि खाऊन घ्यायचं. तर तुम्ही खाऊन घ्या, तोपर्यंत मला आज जरा जास्तच काम आहे. ते ना मग मी पटपट करून घेते, कारण सोबतच मला माऊला पण घरी घेऊन यायचंय. जिकडे मी इस्त्रीला कपडे देत होते ते दुकान बंद झाले, तर मला एक दुकान भेटलं आणि तिथं मी कपडे टाकले. तेवढ्यात बघितलं की माझी लेन्स फुटली. भाई आता तो पण खर्च आला. जाऊ द्या, ते आपण नंतर बघूया. पण मला आधी सामान घ्यायचं होतं, तर ते आणायला मी माऊला सोबतच घेऊन गेले. नशीब बघा ना, घरी आल्यानंतर मी परत दीपकला स्टेशनला घ्यायला गेले. त्यांनी मला प्रॉमिस केलं, जर तू मला स्टेशनला घ्यायला आली तर मी तुझ्यासोबत डान्स करणार. तो भाई तुम्हारी बहन गई और भाग के उसको लेके आई, अभी चलो नाचेंगे.